नमस्कार, मी विशाल करोळे. झी 24 तासच्या निवडणूक विषयक खास कार्यक्रमात कौल 24 या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आहे जालनामध्ये. जालना मराठवाड्यातील एक महत्वाचं शहर. खरं तर हे जालना बदनाम आहे, कारण या जालना शहरात 15 दिवसाआड पाणी येतं. तर एका गोष्टीसाठी विख्यात सुद्धा आहे, ते म्हणजे इथं असलेली मोठी स्टील इंडस्ट्री. गेली 25 वर्ष या जालन्याचे खासदार आहेत रावसाहेब दानवे. रावसाहेब दानवे भाजपचे प्रदेश अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत आणि सध्या देशाचे रेल्वे राज्यमंत्री आहेत. सातत्याने रावसाहेब दानवेवर इथल्या जनतेनं विश्वास दाखवला आणि याही वेळेस ते रिंगणात आहे आणि त्यांच्या समोर आहेत काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे. खऱ्या अर्थानं इथं दुहेरी अशीच आपल्याला लढत म्हणावी लागेल. आपण सुरुवात करूया कार्यक्रमाची भाजपपासनं, कारण गेली 25-30 वर्ष लोक तुमच्यावर प्रेम करतायत, तुमच्या हातात सत्ता देत आहेत. याही वेळेस तुम्हाला का निवडून द्यावं? काय उत्तर आहे, काय कारण आहेत सांगा मला. 2014ला भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तेव्हापासून सनी या जालना जिल्ह्यामध्ये जो विकासाचा रथ सुरू झाला तर आजपर्यंत तो रथ थांबलेला नाही. कारण की इथं रेल्वे जनशताब्दी असन, आपले वंदे भारत असन, जालना जळगाव रेल्वे असन, इथं गावातले शिबिरा अंतर्गत रस्ते असतील, लोखंडी पूल असन, SIT कॉलेज असन, म्हणजे इतके कामं दादाने केले. त्याच्यामुळं यावेळेस 5 लाख मतांना दादा निवडून येणार आहे. आणि जे समोरचा उमेदवार आहे ते 2009ला होता, 15 वर्षापासून गायब झाला. तो उमेदवार आतापर्यंत सुद्धा जालन्याचं तोंड सुद्धा पाहिलं नाही. काल आम्ही त्या उमेदवाराला इथं ईद मिलानच्या टायमाला नमस्कार केला. तोपर्यंत 15 वर्ष तो उमेदवार इकडे डोकून सुद्धा पाहिलं नाही. रावसाहेब पाटील दानवे हे जनतेतले कार्यकर्त्यातले शेतकऱ्यातले नेते म्हणून सनी आम्ही विकासावर मतदान मागणार आहे. विकास हा जालन्याचा विकास केला असन तर दानवे साहेबांनी केला आणि आताही पुढेही दानवे साहेबच विकास करणार आहे, दुसरं कोणीही करू शकत नाही. ठीक आहे, काय सांगाल तुम्ही, दानवेच पुन्हा एकदा काय? हे बघा, गेल्या 25 वर्षापासून खासदार रावसाहेब पाटील दानवे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढवतात आणि मागच्या वेळेला 3.5 लाखाच्या लीडनं दानवे साहेब निवडून आले आणि यावेळेची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि 5 लाखापेक्षा जास्त मतं घेऊन यावेळेस माननीय नामदार रावसाहेब पाटील दानवे निवडून येणार आहे. आपण बघतोय रावसाहेब दानवे का निवडून यावे अशी कारणं या सगळ्यांनी दिली. आता आपल्यासोबत महाविकास आघाडीची मंडळी आहे, काँग्रेसचे लोक आहेत, उद्धव ठाकरे गटाची सगळी मंडळी आहेत. काय सांगाल? दानवे निवडून येण्याची अनेक कारणं त्यांनी सांगितली आणि याही वेळेस यामुळेच दानवे निवडून येणार म्हणता येते. आमच्या मित्रांनी जे कामे दानवे साहेबांची सांगितली त्याच्यातले अर्ध्यापेक्षा जास्त कामे हे शिवसेनेने केलेली आहे. इथलची महत्वाकांक्षी पाणी पुरवठा योजना जायकवाडी ते जालना हे तत्कालीन नगराध्यक्ष भास्कर आंबेकर साहेबांनी शिवसेनेची सत्ता असताना केलेली आहे. दुसरं त्यांनी सांगितलं इथं पूल बांधलं. इथं नवीन 3 पूल भास्कर आंबेकर साहेब नगर अध्यक्ष असताना त्यावेळेस झालेले आहेत. आणि यांनी जे लोखंडी पूल सांगितलेलं आहे तो लोखंडी पूल जुनाच होता, फक्त त्याला तोडून नवीन बांधलेलं आहे. नवीन पूल कोणते झालेले नाहीये. बरं, म्हणजे कामं केलीच नाही रावसाहेब दानवेंनी असं म्हणायचं? ते एवढ्या मोठ्या पदावर असताना फक्त शहरात 5-10 रोड करणे आणि 1-2 पूल करणे म्हणजे शहराचा विकास झाला असं नाहीये. ते ज्या तुलनेचे नेते आहेत त्यांनी भरपूर निधी इथं आणावा अशी आमची अपेक्षा होती, पण तसं काही काम आणि विकास कामं इथं झाले करू शकले नाही. काँग्रेस काय मुद्दे घेऊन आता निवडणुकीत येते रावसाहेब दानवेंच्या विरोधात? कारण मोठा प्रतिस्पर्धी म्हणावा लागेल. काँग्रेस मुद्दे हे घेऊन येणार आहे की दानवे साहेबांचे नातेवाईक यांनी स्वतःचा विकास करून घेतलेला आहे, शहराचा विकास केलेला नाही त्यांनी आतापर्यंत. यांचे भाऊ स्वतः गुत्तेदार आहेत आणि त्यांनी जालन्याचा जो विकास आहे ते खळखळून गुत्तेदारीमध्ये करून ठेवलेला आहे. आणि इतर कार्यकर्ते जे त्यांचे पण आहे त्यांना पण कामं सुद्धा भेटत नाही. आमचा तो विषय जो वेगळा आहे. मग विकास कोणाचा झाला, शहराचा झाला का स्वतःचा झाला? पण आपण गेली 25 वर्ष त्यांना निवडून देतोय, असंच तर कोणी निवडून येणार नाही. 25 वर्ष यांनी सांगितलं की 25 वर्षापासून आम्ही निवडून येतो, बरोबर आहे. पण यांनी काम कधी केले? थोडेफार काम केले. त्यांच्या आता सत्ता आली म्हणून त्यांनी कामं केले. इतके वर्ष का केले नाही? बरोबर, मला सांगा, काँग्रेसला निवडून का आणायचं? या ठिकाणी महाराष्ट्राचं नेतृत्व ज्याच्या पाठीशी होतं, जिल्ह्याचं नेतृत्व म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे आणि भास्कर आंबेकर ज्याच्या पाठीशी होते गेल्या 25 वर्षापासून, ते आमचे रावसाहेब पाटील दानवे निवडून आले. त्याच्यानंतर यावेळेस तुम्हाला मी सांगतो, त्यांना जरी म्हणले 5 लाखांना निवडून येणार आहेत, पण ज्यांच्या पाठीशी आज उद्धव ठाकरे साहेब नाहीत, जिल्ह्यातले मोठे नेते भास्कररावजी आंबेकर साहेब नाहीत, अशा या निवडणुकीमध्ये यावेळेस
सर्व महाविकास आघाडीचे प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वात हे इलेक्शन होणार आहे आणि याच्यातून सगळ्यात जास्त लीडनं कल्याण काळे हे निवडूनच येणार आहे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आतापर्यंत रावसाहेब दानवे निवडून आले कारण त्यांच्या मागे महाविकास आघाडीचेच काही मोठी नेते होते असं त्यांचं म्हणणं आहे. हाच तुमच्या विजयाचा गाभा होता फक्त? उद्धव ठाकरे स्वतः ज्या नरेंद्र मोदींच्या कृपेने निवडून आले आणि ते सांगतात विधान परिषदेवर नरेंद्र मोदींच्या कृपेमुळे उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाऊ शकले आणि त्यांनी आम्हाला गप्पा माराव्यात. त्यांच्या एक गोष्टीसाठी आम्ही आभार आत्ता व्यक्त केले की त्यांनी कबूल केलं की जालन्यामध्ये विकास कामं झालेली आहेत. 2.5 वर्ष सत्ता होती, 2.5 वर्ष सत्ता असताना की जालन्याला सिमेंटचा एखादा कण सुद्धा ते लावू शकले नाहीत आणि आज त्यांच्या समोर निवडून येणारा उमेदवार नाहीये. कोणीतरी पडण्यासाठी एखादा उमेदवार जो बळीचा बकरा करण्यासाठी एखादा उमेदवार निवडलेला आहे आणि तो त्यांनी या सुटलाय पाण्याचा प्रश्न. ते नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली आहे, काम प्रगती पथावर आहे आणि हे जे म्हणतात पाणी प्रश्न तेव्हा ते आमच्याच युतीत होते आणि तेव्हा दादाचा सपोर्ट त्यांना होता, तेव्हा ते पाईपलाईन आणू शकले. आताही पाईपलाईन साठी पैसे मंजूर झालेले आहेत आणि दादाचे कामं जर सांगायचे असेल तुम्हाला मान्य नाहीये हे जे सगळे मुद्दे मांडतायत, तुम्हाला मान्य नाहीये, काय कारण काय आहे? एकाच कुटुंबामध्ये जिल्हा परिषद मेंबर त्यांची स्वतःची मुलगी, त्याच्यानंतर स्वतःचा मुलगा त्यांचा आमदार, त्याच्यानंतर त्यांचा पुतण्या, हा नांदेडपासून तर मुंबईपर्यंत, नागपूरपासून तर मुंबईपर्यंतचा कॉन्ट्रॅक्ट रेल्वेचा त्याच्याकडेच. आता दुसरा विषय, जालना शहराचा विकास झाला म्हणतात. मागच्या 15 वर्षापासून महात्मा ज्योतिबा फुले मार्केट ह्या जिल्ह्याचं सर्वात मोठं मार्केट असलेलं त्यांनी त्याच्याकडे का लक्ष दिलं नाही? दुसरा विषय ह्या जिल्ह्यातला कृष्ण नाट्यकर फुल्लेंबरीकर हे मागच्या 10 वर्षापासून पडित आहे. इथं लोककलेसाठी एवढा मोठा सभागृह या ठिकाणी भास्कर आंबेकर आणि राजेश टोपे मंत्री असताना बांधलेला आहे, ते आजपर्यंत पडित का? कुठे विकास आहे? हा सांगा सर. मला असं म्हणायचं आहे की हे म्हणतात की उद्धव साहेब ठाकरेंनी, हे जे म्हणतात यांना माहित नव्हे असेल की माननीय बाळासाहेब ठाकरे असताना नरेंद्र मोदींना वाचवलं, ते फक्त बाळासाहेब ठाकरेमुळे वाचले आणि पंतप्रधान झाले. यांनी लक्षात असलं पाहिजे, त्यांचे उपकार विसरले नाही पाहिजे. ठाकरे परिवाराचे काय यांच्यावर उपकार आहे त्यांनी विसरायला नाही पाहिजे. ठाकरे परिवारांचा उपकार आहेत काय? तुम्हाला मुद्दा मांडायचा, बोल. या जालन्याचा जर विकास झाला म्हणते तर इथं जे ड्रायपोर्ट सांगतात त्या ड्रायपोर्टला सिर्फ पटरी आहे आणि त्या दिवशी घाई नितीन गडकरी आणून उद्घाटन केलं. त्या ड्रायपोर्टचं चारणही नाही झाले. 9 वर्ष ड्रायपोर्टचं उद्घाटन करून तसं पडेल. त्याच्यानंतर आयसीटी कॉलेज आले. मग इथले विद्यार्थी पुणे मुंबईला का शिकायला जातात? विकास केला तर इथले खासदार सिर्फ काय करतात की इथं नुसतं खोटे गुन्हे दाखल करून कार्यकर्त्यांना अडकवायचा प्रयत्न करतात. आज तुम्ही ग्रामीण भागात बघा, जो त्यांच्या विरोधात बोलला, आज काँग्रेसचे लोक सुद्धा हे फोडून हे करतात. पण येणारे कल्याण काळे जे उमेदवार दिलेले आहे ते 2009ला ते सिर्फ 8.5 मतांनी प्रभाव झाले होते. यावेळेस मराठा आरक्षणाचा मुद्दा ते सुद्धा त्यांच्या विरोधात आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा या लोकसभेत महत्वाचा आहे. मराठा आरक्षणाचा एक मुद्दा खूप जास्त महत्वाचा असणार आहे या सगळ्यामध्ये. तुम्ही काय ठरवलेलं आहे? आम्ही मनोज जरांगे पाटील यांनी 30 तारखेला आंतरवली सराटीमध्ये सभा घेऊन त्यांनी मराठा समाजाला संबोधित केलं की मराठा समाजाने कोणाला पाडायचे ते कोणाला पाडायचे ते पाडा. आम्ही समजून गेलेलो आहे. आता याच्यानंतर जे आता उमेदवारी भरतील त्यानंतर मराठा समाज प्रत्येक गावात जाऊन मराठा समाजात चळवळ जागृत करून कोणाला पाडायचं असे जरांगे पाडण्याच्या आदेश आणून आम्ही बरं. तुमची संदिग्धता यांच्या बाजूने किंवा त्यांच्या बाजूने असं काय? बिलकुल नाही. कारण की आजपर्यंत सत्ताधारी तात्कालीन सत्ताधारी होते, त्यांनी मराठा समाजाला काही दिलं नाही. आता जे सत्ताधारी त्यांनी मराठा समाजाला काही दिलं नाही. आज आंतरवाली सराटी येते आमच्या आई बहिणीवर जो अत्याचार झाला, जे रक्त निघालं, त्याचा बदला कुठे ना कुठे मराठा समाज घेणारच आहे. खरं तर याचं उत्तर या दोन्ही मंडळींनी द्यायला हवं. खूप जोरजोरात ओरडत होते, तुम्ही काय मांडायचंय? ते फक्त आरोप करतायत. हे बघा, आता राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणून घोषणा द्यायला लागले. अरे, ज्या अंकुशराव टोपे खासदार होते, अंकुशराव टोपेंचा मुलगा आमदार झाला, पालकमंत्री राहिला, 15 वर्ष पालकमंत्री राहिल्यानंतर जालना जिल्ह्याचा विकास करताना आला. राजेश टोपेंना त्या ठिकाणी आणि पुतण्या त्या ठिकाणी जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष राहिला. अरे, जो व्यक्ती कर्तृत्वान असतो तो निवडून येतो आणि तो जनतेची सेवा करतो. घराणेशाहीला यांना बोलण्याचा अधिकार नाही. जे राहुल गांधी असेल, राजीव गांधीचा मुलगा राहुल गांधी, सोनिया गांधी, हे सुद्धा काँग्रेसचे लोक आहे. जे राजाभाऊ देशमुख परवा या ठिकाणी
बोलले. राजाभाऊ देशमुखचे वडील खासदार होते, राजाभाऊ देशमुख नगरसेवक झाले, उपाध्यक्ष झाले, राजाभाऊची बायको नगराध्यक्ष झाली, आणि हे काय घरांशी बोलणार आहे? अरे जो माणूस विकास करतो तो माणूस 6व्यांदा लोकसभेमध्ये जाणार आहे. हे यांच्या घराणेशाहीवर बोलण्याचा यांना अधिकार नाही असं काँग्रेसच्या लोकांचं म्हणणं आहे. शिंदे गटाचे शिवसेनेचे काही लोक आपल्यासोबत आहेत. खरं तर तुमचा एक महत्वाचा मुद्दा आहे की भाजप तुम्हाला सोबतच घेत नाही प्रचारामध्ये असं म्हटलं जातं. काय सत्य आहे? सर 2019ला खऱ्या अर्थाने आदरणीय या जालन्याचे खासदार रावसाहेब पाटील दानवे यांना सनस्ट्रोक झाला आणि सनस्ट्रोक झाल्यानंतर ते पूर्णपणे बेड रेस्टवर होते आणि याचं निवडणुकीचं श्रेय त्यांनी सांगितलं 3.5 लाखाने आदरणीय रावसाहेब पाटील दानवे निवडून आले आणि निवडून येण्याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर आदरणीय अर्जुनभाऊ खोतकर साहेबांना. आता कुठे दिसत नाही सोबत. मग आम्हाला सोबत घ्या. यांचं होटात एक आणि पोटात एक, यांचं साटेलोट तुटलं गेलं पाहिजे हे खऱ्या अर्थाने. आणि शिवसैनिक पेटलेला आहे. शिवसैनिक सोबत घेतल्याशिवाय, शिवसैनिकाला आदेश आल्याशिवाय जोपर्यंत शिवसैनिक काम करणार नाही तोपर्यंत कोणीही विचार करायचं नाही की आम्ही निवडून येणार किंवा पडणार. हे नंतर हे शिवसैनिक ठरवणार. हे एक महत्वाचा मुद्दा आहे. हे तुमच्या सोबतचे आहे आणि तुम्ही त्यांना विश्वासात घेत नाही, त्यांना दूर ठेवताय, त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय शक्य नाही म्हणताय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि या जिल्ह्याचे आपले नेते अर्जुनरावजी खोतकर साहेब हे गंभीर दादाच्या पाठीमागे उभे. खोतकर नाराज आहे असं त्यांचं म्हणणं आहे, तुम्ही लक्ष देत नाही. एकनाथराव शिंदे साहेब स्वतः खोतकर साहेबांची नाराजी दूर कर असं नाराजी दूर करणार, नाराज आहे. या राज्यामध्ये महाविकास आघाडीचे धोबी पछाड होणार हे मला सांगायचं. आपण बघतोय की तुम्हाला मुद्दा मांडत आहे खरं, हे तर शिंदे गटाची सगळी मंडळी आणि प्रचंड नाराज आहे या सगळ्यांना. सर शिवसैनिक हा पेटलेला आहे. शिवसैनिक हा आदेश मानणारा सैनिक आहे आणि मागचं त्यांनी सांगितलं की 3.5 लाखाने आदरणीय रावसाहेब पाटील दानवे निवडून आले. आम्ही हे मान्य करतो आणि त्यावेळेसचं श्रेय जर कोणाला जात असेल तर एकाच माणसाला जाते आणि ते म्हणजे अर्जुन खोतकर साहेबांना जातं. कारण पूर्ण प्रचाराची धुरा त्यांनी सांभाळली. अर्जुन खोतकरांनी प्रचाराची धुरा सांभाळली, मात्र त्यांचे लोक आणि ते स्वतः नाराज असल्याचं त्यांची मंडळी सांगतात. वंचित बहुजन आघाडीची लोक आपल्यासोबत आहेत. काय सांगाल? या दोघांचंही ऐकलंय तुम्ही आता. हे दोघं सख्खे भाऊ होते, मावस भाऊ आहेत. यांना शहराचा, जिल्ह्याचा विकास करायचा नाही, घरचा विकास करायचा आहे. 200 कोटी आणले, कशासाठी आणले? कोणाला काम आहे का इथं? रोजगारीनं मरत आहे. इथला तरुण रोजगारासाठी इथं भटकत आहे. पण यांना काय करायचं? ट्रेन आणली, हे आणलं कशासाठी? विकास काय झालेला नाही. रोड केला म्हणून विकास झालेला नाहीये. इथं कुठलाच विकास झालेला नाही. फक्त विकासाच्या नावाखाली इथं सर्व गुत्तेदारी चालू आहे. आपल्याच नातेवाईकासोबत ती गुत्तेदारी चाललेली आहे. विकास झाले म्हणून वंचित बहुजन आघाडी इथं विकास करणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा इथं उमेदवार निवडून येणार आहे 2 लाख मतांनी. एक महत्वाची गोष्ट आहे की जालना हा जिल्हा तसा मागासलेला म्हणून म्हटलं जातं. शेतकऱ्यांचे काही अनेक प्रश्न आहेत. या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी तुमच्याजवळ येतोय. कापूस खरेदी अजून नाही, अनेक शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडला आहे. काय करताय तुमचा पक्ष आणि खासदार? या ठिकाणी कापसाचे खरेदीचे केंद्र या सरकारच्या सीसीआय मार्फत या सरकारच्या काळातच वाढलेले आहेत आणि त्याच्या ज्या भावाच्या संदर्भातलं आत्ताच काल आमच्या नेत्यांचा या ठिकाणी उद्गार आहे त्याच्यासाठी की रेट मधला जो डिफरन्स आहे हा शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर होणार आहे. जो रेट हे निवडणुकीचं आश्वासन म्हणायचं नाही, कालचाच नेत्यांचं निवडणुकीतलं नाही, कॅबिनेटमध्ये झालेला निर्णय त्यांनी लोकांना सांगितलेला आहे. 5 वर्षाआधी विद्युतीकरणासाठी 500 कोटींचा निधी मंजूर केला होता केंद्र सरकारनं. झालं का विद्युतीकरण? हे निश्चितच. हे बघा, या देशाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी, माझा प्रश्न थेट आहे, झालंय का काम? बरोबर, मी तुम्हाला सांगतो की 500 कोटी रुपयाचा निधी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून हे जे काही एमएससीबीचे लिकेजीकरण त्या ठिकाणी झालेलं आहे, तर निश्चितपणाने त्याचं निविदा झाली, त्या कामाची सुरुवात सुद्धा झालेली आहे. हे लिकेजेस, एमएससीबीचं जे काही लिकेजेस या ठिकाणी आहे, 25चा ट्रान्सफॉर्मर ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी 50चा बसवायचा, 50चा ट्रान्सफॉर्मर 100चा बसवायचा. आजपर्यंत मोदी साहेब ज्या वेळेस पासून आले त्यावेळेस संविधानाची छेडछाड चालू आहे. त्याचबरोबर आज आपण सगळ्याला पाहिलेलं आहे की ज्या काही महिला आहेत त्या सुरक्षित नाही. एका कारगिलमध्ये एका शिपायाची बायको, एका अधिकाऱ्याची बायको मणिपूर सारख्या ठिकाणी नग्न करून तिची दिंड काढल्या जाते आणि अशा याच्यात नुसतं रामाचं नाव घेऊन रामाला काय भाजपमध्ये घ्यायचा विचार आहे काय? राम मंदिर करून आज हे स्वतः विकास कधी करणार आहे? म्हणून यावेळेस हे काही सरकार यावेळेस रावसाहेब दानवे काही येणार. भाजप हा फक्त धर्माच्या आधारावर राजकारण करत आहे, जातीपाती फोडाचं काम करतात. यांनी ओबीसी आणि मराठामध्ये वाद लावून त्यांना फोडाचा भांडण
सर हंसराज अहिर यांना तिकीट नाकारून भाजपने हे दाखवून दिलं. जालन्याचा अशोक बागेरला लक्षात आलं बोला. सर इथं बेरोजगारी वाढलेली आहे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहे, माई माऊलींचे गॅसचे किती भाव वाढलेले, इतकी दानवे कमी पडले या सगळ्यामध्ये इथं लोकसभेच्या दृष्टीने. बिलकुल 100% सर भाजप आणि दानवे साहेब कमी पडले. महाराष्ट्रात जी तानाशाही चाललेली आहे, पक्ष पळवण्याने चाललेले याचा लोक कंटाळले या लोक, आणि हे महाविकास आघाडीचं याच्यामुळं का मस्त पॉझिटिव्ह झालेलं आहे. आता सर्वसामान्य जनता पण आपल्यासोबत आहे, त्यांना विचारूया. अल्पसंख्याक समाजातून काही लोक आले, काय सांगाल तुम्ही? कोणाच्या बाजूने आहात तुम्ही? कांग्रेस की सरकार में हम लोगों को बहुत सहायता थी, लेकिन जब से बीजेपी की सरकार आई गरीब लोगों को सत्यानाश हो गया, अमीर लोगों को फायदा हो गया. यावेळेस निवडून का द्यावं? 5 कारण मला सांगा. बघा 2014 पासून 2024 पर्यंत रावसाहेब पाटील दानवे यांनी विकास केला, आणि जे काही मोठे हातात प्रकल्प आता आहे, पुन्हा 6व्यांदा लोकसभेमध्ये गेल्याच्या नंतर जालना शहराचा आणि लोकसभा मतदारसंघाचा चेहरा 100% या ठिकाणी बदलणार आहे. म्हणून त्यांनी पुन्हा 6व्यांदा त्या ठिकाणी आपण निवडून दिलं पाहिजे, असं भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वास. थोडक्यात राजेश टोपे नगर विकास मंत्री असताना फुले मार्केट पडली, 10 वर्ष पालकमंत्री राहिले, त्यांना काही करू शकले नाही. आम्ही जे सुरू केलेले प्रकल्प आम्ही संपवतो, हे आम्ही चालू केलेले प्रकल्प. रावसाहेब दानवेंनी विकासाची खूप कामं सुरू केली होती, ती पूर्ण करायची असेल तर रावसाहेब दानवेंना या टर्ममध्ये निवडून द्यावं असं यांचं म्हणणं आहे. यांना विचारूया का काँग्रेसला निवडून द्यावी? तुमचा उमेदवार रिंगणात आहे, का निवडून द्यायची? काही कारण मला सांगा. साहेब 2014ला ज्या लोकांवर, ज्या नेत्यांवर हे आरोप करून, भ्रष्टाचाराचे आरोप करून सत्तेत आले, तेच लोक यांच्यासोबत मांडी लावून बसलेले. यांचं धोरण असं आहे की आओ चोरो बांधो भारा, आधा हमारा आधा तुम्हारा. म्हणून आता काँग्रेसचा उमेदवार इथे निवडून. काही विकासाचे मुद्दे की ज्यावर तुमचा उमेदवार आता निवडणुकीत उभा आहे? आमचे मुद्दे लय मोठे. आमचे आमदार कैलास गोरेंटल यांनी शहराचा भरपूर विकास केलेला आहे, आणि ते जे सांगतील आमदार गोरेंटल साहेब ते आम्ही त्यासाठी अहोरात्र मेहनत करून हे दानवेला पाळणारच आहे आणि कल्याणकारीला विजय करणारच आहे. आमचे विकासाचे मुद्दे भरपूर आहे, आम्ही याच्यावर बोलू शकत नाही आणि तुम्ही घेऊ शकत नाही. काँग्रेस आणि भाजपचं हे वाकयुद्ध इथं सुरू आहे. प्रत्येकाने सांगितलं की आमचा कुठला उमेदवार निवडून यावा. शेवटचा प्रश्न वंचितला विचारूया. यांनी कारणं दिली का त्यांचा उमेदवार निवडून यावा? तुमची काय कारण आहे का तुमचा उमेदवार निवडून यावा? त्यांचा उमेदवार येऊ शकत नाही, त्यांनी विकास केलेला नाही. विकासाच्या नावाखाली सगळं आतापर्यंत जनतेला फसवलेलं आहे. वंचित बहुजन आघाडीचा त्या ठिकाणी विजय होणार आहे, आणि वंचित बहुजन आघाडी विकासाच्या मुद्द्यावर लढणार. तिघं बी हे मावस भाऊ आहे, तिघं हे झोपणार आहे. वंचित बहुजन आघाडी आता बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रभर सगळ्या छोट्या छोट्या समाजाला घेऊन काम करत आहे. वंचित बहुजन आघाडीचाच उमेदवार इथं विजय होणार आहे. बरं, कोण निवडून येणार? कुणाला निवडून आणणार? निवडून तर मोदी साहेबच येणार आहे, त्याच्यामध्ये ती मात्र शंका नाही. पण शिवसैनिकाला सोबत घेतल्याशिवाय निवडून येऊ शकणार नाही, ही काळ्या दगडावरची भगवी रेखा आहे. तुम्हाला मुद्दा मांडायचा काय झालंय, भाजपच्या विकासामुळे समोरची पारडी पण इतकी भारावलेली आहे की आमच्यासोबतच महायुतीचा विकास अशा घोषणा त्या पण द्यायला लागलेल्या आहेत. आमच्या दादांनी जो विकास केला तो काही सांगायची गरज नाहीये, तो सगळ्यांना दिसतो आहे. पहिलं पासपोर्टचं ऑफिस सुद्धा दादांनी. रावसाहेब दानवेंनी विकास केला, या जिल्ह्याचं रूपडं बदललं, आणि म्हणून आम्हाला निवडून द्या अशा पद्धतीचं भाजप सांगताय. तर दुसरीकडे त्यांच्यासोबत असलेली शिंदे शिवसेना नाराज आहे, दुर्लक्ष करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनं त्यांचे मुद्दे मांडलेले आहेत. आम्हाला का निवडून द्यावं हे त्यांनी सांगितलेलं आहे. जालना जिल्हा कसा भकास झाला असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या सगळ्यात आता इथं काँग्रेस आणि भाजप हीच थेट लढत आहेत. बघूया आता मतदार राज्यात नक्की कुणाच्या पारड्यात आपलं बट टाकतं ते. आजच्या या कार्यक्रमात इथंच थांबूया. कौल 24 तास या कार्यक्रमात उद्या आपण भेटूया पुढच्या जिल्ह्यात. तोपर्यंत पाहत राहा झी 24 तास.